लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वलांडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामस्तरीय कार्यशाळा। सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना अनोखी भेट। देवणी तालुक्यातील वलांडी येथे 16 सप्टेंबर 2025 रोजी वलांडी ग्रामपंचायत कार्यालयात वरिष्ठांच्या आदेशानुसार मुख्यमंत्री पंचायत राज अभियान यशस्वीपणे राबवून त्यातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने व पारितोषिक मिळवण्याच्या दृष्टीने या अभियानाची सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम वलांडी ग्रामपंचायतमध्ये सरपंच सौराणीताई राम भंडारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करून त्यांना फेटा बांधून केक कापून सर्व महिलांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या वाढदिवसानिमित्त सरपंचांमार्फत वलांडी सरपंच अर्थ सहाय्य योजना जाहीर करून ग्रामस्थांना भेट दिली। या योजनेत कन्यारत्न जन्मल्यानंतर 1100 रुपये, 100% अपंगत्वांना 1000 रुपये, अंत्यविधीसाठी 1500 रुपये, निराधार महिलांना 1000 रुपये ही योजना सरपंचांमार्फत लागू झाल्याचे आजच वाढदिवसानिमित्त घोषित केले व त्यानंतर 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार असून याबाबत ग्रामस्तरीय कार्यशाळेचे आयोजन सरपंच राणीताई भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। तर वलांडीत अवैध देशी दारू बंद करण्यासाठी महिलांनी महिला ग्रामसभेत एकमताने ठराव मांडले। त्यानिमित्त सरपंच ग्रामविकास अधिकारी यांनी हा ठराव मंजूर करून अवैध देशी दारू विक्री नष्ट करण्याचे ठराव घेण्यात आले। जर गावातील चोरटी विक्री कुठे आढळून आल्यास महिलांसह पोलीस स्टेशनला मोर्चा काढू असे आश्वासन सरपंचांनी दिले। तर या कार्यशाळेत महिला ग्रामसभेत गावातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाचे मार्गदर्शक सूचना समजावून घेतल्या व त्यानुसार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून या अभियानात सहभाग घेऊन 1 ते 8 घटक यावर काम करणार असल्याचे सर्वांनी सहमती दर्शवली व एकमताने एक दिलाने अभियान प्रभावीपणे व कालमर्यादित कार्य करून आपल्या गावाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व पारितोषिक हस्तगत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन घेण्यात आले। यावेळी कार्यशाळेत मार्गदर्शन करत असताना या गावचे ग्रामपंचायत अधिकारी माधव सगर यांनी शासन परिपत्रकातील सर्व बाबी उपस्थित ग्रामस्थांना, लोकप्रतिनिधींना समजावून सांगितल्या व सर्वांचे आभार मानले। पहिल्यांदा कन्येचा सन्मान व्हावं, कारण मुलगी जन्मली तर बऱ्याच चेहऱ्यावरती आनंद जातो, तो आनंद जाऊ नये म्हणून ग्रामपंचायतीनं कन्यारत्न झाल्यानंतर ग्रामपंचायततर्फे 1100 रुपये जाहीर करण्यात आले। गावातील अपंग विकलांगांना ग्रामपंचायतकडून 1000, गावातील निराधार बालकांना महिलेस ग्रामपंचायतीकडून 500 आणि अंत्यविधीसाठी ग्रामपंचायतकडून जो रथ आलेला आहे त्याच्या ड्रायव्हरला 500, डिझेल 500 आणि इतर खर्चाला 500 असे 1500 ग्रामपंचायतीकडून देण्याचे आजच्या दिवशी महिला सभे दिवशी मी सरपंच या नात्याने जाहीर करते। आणि अवैध दारू व्यवसायाचा बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने आज पारित केलेला आहे। उद्या त्याची प्रत सर्वांकडे आम्ही देणार आहोत। आभार मानते आणि 2 शब्दाला येथेच विराम देते। चुकलं असेल तर क्षमा करावी आणि महिला म्हणून तुम्ही आशेने आलेला आहात। तुमचा ठराव आम्ही आजच्या मागणीमध्ये घेतलेला आहे आणि उद्याच्या ग्रामसभेत आम्ही पारित करू आणि त्याची प्रत सुद्धा तुमच्याकडे आम्ही सुपूर्द करू आणि माहिती सर्व प्रशासनाला सुद्धा आम्ही कळवू। धन्यवाद, थँक्यू। आशाताई, अंगणवाडीताई, मदतनीस, सर्व कर्मचारी व गावातील सर्व बचत गटाचे अध्यक्ष सचिव, CRP व सर्व महिला या ठिकाणी ग्रामपंचायतकडून दौंडी दिल्यानुसार किंवा सूचना काढल्यानुसार आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि मागील 2 तासापासून या ठिकाणी ताटकळत बसून या ठिकाणी आमच्या ताईचे विचार, माझे जे काही शासनाने दिलेले जे काही गायडन्स होते ते ऐकून घेतलात आणि आपल्या ज्या अडचणी आहेत या ठिकाणी शेअर करून जे 4-5 प्रकारचे या ठिकाणी ठराव झाले, हे ठराव 100% उद्याच्या बैठकीत घेऊन आम्ही त्याला मंजुरी देऊ आणि वरिष्ठाकडे त्याचा पाठपुरावा केला जाईल व दिलेल्या अभिवचनाप्रमाणे त्याची पूर्तता पण आजच्या तारखेपासून जे काही होईल, कन्यारत्न असेल किंवा निराधाराला जे एक प्रकारचा आधार असेल, या सर्व या ठिकाणी आपण देणारच आहोत। तरी आपण सर्वजण या ठिकाणी व सर्वात मोठा घटक म्हणजे आपण केलेल्या कार्याचं कौतुक किंवा समीकरणमध्ये प्रचार प्रसिद्धी करणं ह्या करण्यासाठी आपले पत्रकार बांधव, हे वलांडीचे पत्रकार बांधव एवढे सक्षम आहेत की त्यांनी आपल्या सर्व जे उपक्रम असतील, आपले मागे नाली काढलो हे ते याची प्रचार प्रसिद्धी हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहेत। तरी प्रथमतः
मी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवाचे या ठिकाणी आभार मानतो व सर्व माता भगिनीची या ठिकाणी महिला सभेला याला उपस्थित दर्शवला. भविष्यातल्या येणाऱ्या महिला सभेला याच्यापेक्षा दुप्पट महिला येतील असं नियोजन CRP ताई करतील अशी अपेक्षा ठेवतो व CRP ताईंना ग्रामपंचायत गट सक्षम झाले पाहिजे. लखपती दिदीचं उद्दिष्ट आहे शासनाचं आणि या मुख्यमंत्री समृद्धीमध्ये तुमचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. 26 मार्क तुमच्यावरच आहेत आमचे. त्याच्यामुळं आपण विशेष लक्ष देऊन महिलांना जास्तीत जास्त या ठिकाणी आज पण आणलात. आजच्याबद्दलही आभार आणि भविष्यात घेऊन येचाल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो व आजची महिला सभा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमेन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.